तर तुमच्या लक्षात आलंच असेल, या श्लोकातून महाराज असं सांगू इच्छित आहेत की ज्याप्रमाणे एक नासका आंबा पेटीतले इतर सगळे आंबे नासवतो, त्याचप्रमाणे एक सैतानी विचारांचा माणूस जर घरात आला तर तो घरातल्या सगळ्यांची डोकी बिघडवू शकतो। ही अशी माणसं त्यांची कुटील महत्वाकांक्षा घेऊनच जन्माला येतात। ही माणसं खूप चलाख असतात, समोरच्याचा दुबळेपणा ते बरोबर हेरतात आणि त्याप्रमाणे आपला सापळा रचतात आणि मग दुबळी माणसं त्यांच्या या सापळ्यात येऊन अलगदपणे अडकतात आणि मग ही सैतानी विचारांची माणसं त्यांचा एखाद्या प्याद्यासारखा उपयोग करून घेतात। या त्या सैतानी विचारांचा विजय होतोय, त्यांच्या गुप्त योजना पुऱ्या होत आहेत याची त्यांना जाणीवही नसते। पण ही सैतानी विचारांची माणसं कुटुंबच नाही तर घरदार, देश उद्ध्वस्त करू शकतात। अशा सैतानी विचारांच्या लोकांना महाराज कली म्हणतात आणि पुढे असंही सांगतात की ही सैतानी विचारांची माणसं अति चांगुलपणाचा, अति दुबळेपणाचा मुखवटा लावून हिंडत असतात। तेव्हा अशा लोकांना ओळखणं आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणं हा उत्तम उपाय। आपल्या घरात असं कोणी आहे का? असू नये। नाहीच आहे हो। आपल्या घरात अशा लोकांना थारा असू नये एवढंच मला म्हणायचं होतं। तुमचा रोग उर्मीकडे आहे का? मी तिला ओळखत नाही। तिने अशा प्रकारे मुलाच्या पालकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क न करता त्या मुलाशी विवाहबद्ध होणं हे विचित्र आहे। त्यात तिचं नंदिनीशी हे असं वर्तन। तुमच्या मनात उर्मीविषयी अकारण आढी बसली आहे। आढी बसली हे बरोबर, अकारण म्हणता येणार नाही। तुम्ही एकदा बोला तिच्याशी, तुम्हालाही पटेल ती तशी नाहीये। ती कशीही असली तरी त्याच्याशी मला आता कर्तव्य नाही। अहो आपली सून आहे ती। ज्या लग्नाचा आपण भाग नव्हतो त्या लग्नामुळे निर्माण होणारी नाती स्वीकारण्याचं बंधन आपल्यावर नसावं। मग ते लग्न आपल्या स्वतःच्या मुलाचं असलं तरी आपल्या अपत्यांमध्ये फार गुंतून राहणं बरोबर नाही। शेवटी प्रत्येकाने आपापलं विधिलिखित लिहून आणलेलं असतं, ते तुम्ही बदलू शकणार नाही। मला तर नाही बाई जमणार त्याला असं तोडणं। अहो माझं ऐका, तुम्ही एकदा उर्मीला तुमच्याशी बोलण्याची संधी द्या, तुम्हाला पटेल तिचं। खरंच सांगते। दादा, मी निघतोय थोड्या वेळात। सुनील, होय, तशी जुजबी चौकशी केली आहे मी। एकूण मुलगा चांगला आहे असं कानावर आलंय माझ्या। पण अशा वरवरच्या माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याच्या जवळच्या माणसांकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न करा। कुमुदचं पण काहीतरी लांबचं नातं आहे म्हणे त्यांच्याशी। होय, विचारलंय मी तिला, काल सांगत होती चांगला आहे म्हणून। तुम्ही आधी चौकशी तर करून घ्या, सगळे योग्य असेल तर पुढच्या गोष्टी ठरवू आपण। ठीक आहे, येतो मी। बोलाल ना हो एकदा उर्मीशी। थँक्यू काका। अरे थँक्यू काय, ताईंना मी केव्हापासून ओळखतो आणि विद्याचा स्वभाव मला माहिती आहे लहानपणापासून। एवढं काही नाही, ठीक आहे। नाही नाही काका, आपण तुमच्यामुळे आज मी मात्र वाचले। ठीक आहे, पण आमच्या सुनीलला मात्र नक्की भेटून जा। हो हो नक्की भेटू। तुम्ही त्याचा नंबर दिलात ना मला, मी केला असेल। ह्या जगातला मुलगाच नाहीये तो। म्हणजे? अगं खूप गरीब आहे, साधा आहे, सरळ आहे, सुपारीच्या खांडांचंही व्यसन नाही की कसले नादही नाहीत। तो स्वतः उच्च शिक्षित आहे, पण त्याला साधी गावातली मुलगी हवी, त्याच्या साध्या लाईफस्टाईलशी जुळून घेणारी। तुमच्या कोणी नात्यात ओळखीचं असेल तर सांग मला। हो नक्की सांगेल। चला येतो। हो. अच्छा, बाय। अगं काय सांगतेस काय? हा म्हणजे मग त्याच मुलाला दादांनी बघितलंय नंदिनीसाठी। हो, सुनील नाव आहे ना? हा, शिक्षक आहे। हो हो हो, नाही म्हणजे तेवढी एकच शाळा आहे आणि त्या शाळेत तो तेवढा एकच सुनील आहे। हा म्हणजे दादांनी इथे त्याची पत्रिका बघितली आहे आणि जुळतीये ती।
आता फक्त राम दादाला चौकशी करायला सांगितली मुलगा कसा आहे ते बघायला. तेवढं झालं की झालं. हो ठीक आहे, तू निघालीस की फोन कर. ओके बाय. काय रे, काय म्हणत होती? अगं माई, त्या सुनीलचे मामा आहेत ना, ते उर्मीच्या बाबांचे मित्र आहेत, डॉक्टर आहेत, आणि त्यांची नेमकी भेट झाली उर्मीशी. आणि ते उर्मीला त्या मुलाबद्दल सांगत होते, म्हणजे सुनील बद्दल, की मुलगा खूप चांगला आहे आणि ध्येयासाठी म्हणून शाळेत नोकरी करतो, निर्व्यसनी आहे, सज्जन आहे, आणि त्याच्यासाठी सुद्धा ते मुलगी बघतायत. त्याला गावातली आणि साधी राहणी असलेली मुलगी हवी आहे. नंदिनीचा जबरदस्त योग दिसतोय लग्नाचा. त्याशिवाय देव एवढं सगळं जुळवून आणणार नाही. बघू आता, तिनं नंबर पाठवलाय त्या मुलाचा. आपल्या बाजूने आपण जुळवायचा प्रयत्न करूच. काय की शेवटी नंदिनीचं लग्न होणं महत्वाचं आहे. ते एकदा झालं की आपले प्रश्न आपोआप सुटतील. हां शैलेश काका, तुम्ही आलात का बाहेर? बरं, मी एका मिनिटाच्या आत येते. हां बाबा, येते मी. आम्हाला यायचं होतं ग, पण बघतेस ना आता तुझ्या आजीचं आजार पण कसं मध्ये आलं ते. मी काय म्हणते उर्मी, तूच का नाही अजून थोडे दिवस थांबत इथे? हवं तर मी बोलते ना तुझ्या सासू सासऱ्यांशी. अगं आजीच आजारी आहे म्हटल्यावर काही नाही म्हणणार ग ते. इतकी माणुसकी तर असेल ना त्यांच्यात. अगं सीमा, कशाला तिला थांबवतेस? अगं तिला तिचा संसार नाहीये का? अगं आई, संसार म्हणजे काय, त्यात माहेर येत नाही का? अरे विद्याधर, ऐ ग, अरे आता नको रे वाद घालायला लावूस. अगं मी आला नाही झेपत आत्ता. नाही नाही आई, अगं मी असंच आपलं सहज म्हटलं का, मी वाद नाही घालत आहे मी. काय उगाच? नाही नाही, तू शांत राहा, शांत राहा. मी मी बाळा, माझी काळजी करू नकोस हं. मी बरी होईन. आई, आई, अरे रडू नका रे, तिला हसून निरोप द्या बरं. आजी, तू काय रडतेस? नाही ग, रडू नको. जा बाळा, सुखानं संसार कर. मी तुम्हा सगळ्यांना लवकरच तिथे बोलवे ना. सगळं चांगलं झालं की मग मी सगळ्यांना तिथे घेऊन जाईन आणि मग सगळ्यांची ओळख पण करून देईन. काय ग, काय झालं? चल येते. रडायचं नीट जा. तुम्ही आधी तुमच्या संसारात नीट लक्ष घाला. सून म्हणून तुमची कर्तव्य आधी पार पाडा, मग माहेरच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करा. दादा, मी माणसाची ओळख त्याच्या संगतीवरून होत असते, म्हणूनच संगत ठरवताना नीट विचार करावा माणसाने.